तर मित्रांनो, मी समीर रावण तुमचं स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आलेलो नेरगावमध्ये यश भाईंच्या घरी आलेलं आहे. तर यश भाईंच्या घरी एक फकड्या नावाचा जातीवंत असा खिल्लार बैल आहे आणि त्याने खूप गुलाल केले. त्यांनी एक नामवंत बैल आहे. तर यश भैया आणि त्यांच्या परिवाराकडून आपण जाणून घेऊया त्या बैलाबद्दल माहिती थोडीशी. तर चला, मी समीर रावण आणि तुमचं स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण नेरगावमध्ये आलेलो आहे, सातारा जिल्हा. तर आपण आज आलेलो आहे फकड्याची मुलाखत घ्यायला यश भाई यांच्या घरी. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात फकड्याच्या बद्दल काही गोष्टी. तर बघूया यश भाई आपल्याला सांगतात. तर यश भाई, मी काय बोलतो, हा जो फकड्या आहे तो तुमच्या घरी तयार झालेला आहे का तुम्ही विकत आणलेला आहे? घरी घरी गायची घरच्या गायचा. घरच्या गायचं झालं. तर बघू शकता मित्रांनो, हा त्यांच्या घरच्या गायला झालेला वळू आहे आणि उत्कृष्ट अशी त्याची शरीरदृष्टी आहे, बघू शकताय. आणि सुंदर असा बैल आहे. तर मी काय बोलतो, यश भाई याने आतापर्यंत किती गुलाल केले? गुलाल तसं मोजता येत नाही, ती असंख्य गुलाल केली ती आणि मोठ्या मोठ्या मैदानात गुलाला म्हणजे पात्र आहे. तर कुठल्या कुठल्या असं म्हणजे तुम्ही सांगू शकाल का की कोणत्या कोणत्या मैदानात गुलालासाठी म्हणजे फायनलला राहिलेला आहे? पुसेगाव, रेटरे धरण, कोरेगाव, नंतर म्हणजे मोठे मोठे जे आहेत का नाही मैदानात, सगळ्या मैदानात राहिलेला आहे. असा कुठला एखादा क्षण तुम्हाला आठवतो का की ज्या म्हणजे ज्या मैदानात या बैलांना तुमच्या म्हणजे असं जे मनात होतं ते पूर्ण केलं, असं कुठलं एखादं मैदान? पुसेगाव. तर मित्रांनो, पुसेगावमध्ये काय झालं होतं? पुसेगाव मध्ये आपण मथुर आणि सर्जेच्या गाडीवर विजय मिळवून फायनलला पात्र जातो. तर मित्रांनो, बघू शकता, हाच तो फकड्या आहे ज्यानं पुसेगावमध्ये सर्जा आणि मथुरच्या गाडीला विजय मिळवून फायनलसाठी पात्र राहिला होता. त्या मैदानात किती नंबर केला होता? त्या मैदानात आपण 6 नंबर केला. तर त्या मैदानात 6 नंबर केला होता. तर बघू शकताय या बैलाचा खुराक कसा असतो? हे आपलं रोजचं कडबा आहे, पेंड ही संध्याकाळची. आणि त्याचा व्यायाम वगैरे कसा काय? व्यायाम सायंकाळी 5 वाजता चालवणे, सकाळचं चालवणे. आणि हा आता किती वर्षाचा वय आहे? आता हा असेल 5 एक वर्षाचा आहे. बघू शकता मित्रांनो, हा तुमच्या समोर जो वळू आहे तो 5 वर्षाचा वळू आहे आणि त्याने असंख्याची मैदानं गाजवलेली आहेत. आणि आज तो आता इथं उभा आहे. आणि आता आपल्या असं म्हणजे आता जवळपास झालेलं मैदान कुठचं तुमच्या लक्षात आहे? आता कोरेगावला झालेले, नंतर रेटरे धरण, ती आता कुठल्या झालेली? शिरमेला शिरमीमध्ये काय झालं? 3 नंबर केलेला. तर मित्रांनो, आता जे शिरमीमध्ये मैदान झालं त्या मैदानामध्ये 3 नंबरचा मानकरी ठरलेला आहे हा फकड्या. तर तुमच्यासोबत काय एवढेच लोक असतात की अजून अजून बरेच मित्रमंडळी असतात, पण ते आता दुपारच्या वेळेमुळे घरी येते. मग याला काय वगैरे आणखी तुम्ही असं काय सांगाल याच्याबद्दल वेगळं, म्हणजे याच्यामध्ये काय गुण आहेत? म्हणजे जेव्हा आमच्या इज्जतीचा सवाल असतो ना, तेव्हा बैल गुलाला तर नेहमी असतो. म्हणजे असं असतं की बाबा आज मालकाच्या इज्जतीसाठी आपल्याला पळायचंच आहे, त्या दिवशी बैल 100% गुलाल करणार. 100. आणि काय त्याचं वेगळं असं वैशिष्ट्य असतं की बाबा आज गुलाल करणार आहे, तर काय घरातून जाताना वेगळं असं काय वेगळं पण जाणवतं काय की बाबा काहीतरी आवाज करत जाणं किंवा काय असं रागवलेलं वगैरे काय? म्हणजे फ्रेश असतो बैल, सारखा उकरत ही असतो. म्हणजे शिंगानं आपल्या सारखं इस्काना काढत असतो, माती उडवत असतो. आणि हा आपल्या बघू शकता इकडे आपल्या मागे जो बैल आहे त्याचं नाव काय? यश दादा, हे सोन्या. हा सोन्या किती वर्षाचा आहे? हे अजून बच्चा आहे, किती 17 महिन्यांचा आहे. हा बघू शकता मित्रांनो, हा जो आपल्या मागे बैल तुम्ही बघताय तो सोन्या 17 महिन्याचा आदत बच्चा आहे. त्याने गुलाल वगैरे काय केलेत का? नाही, आत्ताची घ्यायला ट्रायल, आत्ताची फेर ही दिली ती, आता मैदानात काढायचं. म्हणजे आता याचं ट्रायल पिरियड चालू आहे. आता त्याला लवकरच मैदानात म्हणजे आता लवकरच मंडळी या 4-5 दिवसात. तर मित्रांनो, बघू शकता इकडे यश दादांची नेरची गाडी लवकरच आपल्याला स्वतःच्या घरची गाडी बघायला मिळणार आहे. कमवलेली आतापर्यंत जी दौलत आहे आपण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. बघू शकता इकडे या पहिल्यानं आतापर्यंत एवढ्या मोठ्या मोठ्यानी नामांकित मैदानामध्ये ढाली मिळवलेली आहे. इकडे बघू 2 नंबर केलेला आहे, इकडे पण 2 नंबर केला, तिकडे पण 2 नंबर केला. अशा असंख्य अशी मोठ्या मोठ्या मैदानामध्ये त्याने आपलं नाव आणि आपल्या मालकाचं नाव गाजवलेलं आहे. मित्रांनो, अखंड महाराष्ट्राला त्यानं दाखवून दिले की फकड्या नावाचा हिंदकेसरी बैल म्हणजे काय आहे. तर मित्रांनो, इकडे पण बघू शकताय इकडे पण त्या बैलाने असंख्य अशी बक्षिसं आपल्या नावावर केलेली आहे. तिकडे बघू शकताय मोठ्या मोठ्या मैदानाचा गुलालाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा हिंदकेसरी फकड्या. आणि त्याने स्वतःच्या बलावर कमवलेली ही संपत्ती आहे मित्रांनो.